चला आज आपण छान असा बनवूया चुरमा। आपल्या उरलेल्या आहेत रात्रीच्या पोळ्या, त्यापासून करणार आहोत आपण आज चुरमा। आता आपण या पोळ्या छान अशा मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आणि नंतर आपण त्याचा बनवूया चुरमा। आता आपण हे घेतलेला आहे ग्राइंडर मध्ये टाकून आता घेऊयात बारीक पेस्ट करून, त्याची बारीक करून घ्यायचं मस्त पोळ्यांचं। आणि मग बारीक केल्यानंतर आपण चुरम्याला टाकणार आहोत फोडणी। अशा पद्धतीने छान अशा आपण घेतलेल्या आहेत बारीक करून, मस्त अशा बारीक हे करून घेतलेला आहे पोळ्यांचा। आता आपण चुरम्याला टाकणार आहोत छान अशी फोडणी टाकून घेऊयात चुरम्याला। चुरम्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे आपण चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि थोडेसे घेतलेले आहे शेंगदाणे आणि हा घेतलेला आहे कढीपत्ता। कढीपत्ता आपण घेतलेला आहे छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे नीट करून। आणि आता आपण टाकणार आहोत चुरम्याला छान अशी फोडणी। कढईमध्ये टाकलेला आहे तेल, तेलामध्ये टाकूयात मोहरी। कढईमध्ये टाकलेला आहे तेल झालेला आहे गरम। आता टाकूयात मोहरी झालेली आहे छान। आता टाकूयात कांदा घेऊयात परतून। कांदा छान लाल रंग येईपर्यंत घेऊयात परतून, म्हणजे आपला चुरमा कसा एकदम छान लागेल, टेस्ट आपल्या चुरम्याला एकदम बेस्ट येईल। छान असा कांदा आपला लाल रंग येईपर्यंत भाजलेला आहे। आता आपण टाकून घेऊयात त्यामध्ये शेंगदाणे पण घेऊयात छान असे परतून। शेंगदाणे छान घेऊयात परतून, शेंगदाणे झालेले आहेत छान परतून। आता टाकूयात कढीपत्त्याला पण घेऊयात छान असं परतून। 1 चमचा टाकूयात लाल चटणी, अर्धा चमचा टाकूयात हळद, घेऊयात छान असं परतून। टाकून घेऊयात पोळीचा केलेला छान असा आपण चुरमा, घेऊयात मस्त असं हलवून। सर्व पोळीचा चुरमा केलेला आपण छान असा घेतलेला आहे टाकून। आता घेऊयात छान असं आपण परतून घेऊयात, मस्त याला छान परतून घेऊयात, मस्त हलवून मस्त छान असं वाफ येईपर्यंत घेऊयात परतून। आता टाकूयात चवीनुसार मीठ, घेऊयात परतून। आता थोडासा आपण पाण्याचा शिटका देणार आहोत, म्हणजे तुकडे ना आपले खूप नरम आणि छान असे मस्त होते, म्हणून थोडासा पाण्याचा शिटका देऊन घेतलेला आहे। आता 2 मिनिट ठेवूया झाकून। अशा पद्धतीने आपला चुरमा झालेला आहे तयार। आता आपण करणार आहोत कढी। चुरमा आणि कढी एकदम उत्तम, एकदम बेस्ट लागते खायला, म्हणून आपण बनवणार आहोत कढी। आता चुरमा आपला तयार झालेला आहे। आता आपण करूयात कढी। चला मग कढीची करूयात तयारी। कढीसाठी लागणारे घेतलेलं आहे आपण साहित्य: 1 वाटी दही, 1 वाटी बेसन पीठ, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता निवडलेला आणि लसूण असा छान असा थोडासा कुटून घेतलेला आहे। आणि ही घेतलेली आहे छान अशी हिरवी मिरची पण छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। हिरवी मिरचीची पण हे कढीसाठी लागणारे घेतलेलं आहे आपण साहित्य। आता करूयात आपण कढी, छान अशी करूयात कढी आणि चुरमा आणि कढी मस्त अशी करणार आहोत शेअर। छान असं दही आपण घेतलेलं आहे फेटून। आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत बेसन पीठ। दह्यामध्ये बेसन पीठ टाकून छान असं आपण घेतलेलं आहे दह्याला फेटून। आता कढीला टाकूयात फोडणी। पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये टाकलेलं आहे तेलाला होऊ देऊत गरम। तेल झालेलं आहे गरम। आता टाकूयात मोहरी झालेली आहे छान। आता टाकू थोडेसे जिरे, टाकूयात हिरवी मिरची पेस्ट, लसूणची पेस्ट, घेऊयात छान परतून। घेऊ टाकून कढीपत्ता, टाकू थोडीशी हळद। आता टाकूयात दही आणि बेसन पीठ मिक्स केलेलं घेऊयात टाकून, चवीनुसार मीठ,
थोडंसं घेतलेलं आहे आपण पाणी टाकून. आता कढीला येऊ देऊ उकळी. कढीला आपल्या येत आहे उकळी. कढीला आलेली आहे उकळी. आता वरतून आपण टाकून घेणार आहोत कोथिंबीर. अशी छान घेतलेली आहे आपण कोथिंबीर टाकून. अशा पद्धतीने छान आपली कढी झालेली आहे तयार. अशा पद्धतीने आपलं चुरमा आणि कढी झालेली आहे तयार. चला तर मग या सर्वजण कढी आणि चुरमा खायला. कढी आणि चुरमा एक वेळ नक्की करून बघा. अशा पद्धतीने कढी आणि चुरमा केल्यास एकदम बेस्ट लागतो खायला. एकदम मस्त लागतो. गरम गरम कढी आणि गरम गरम चुरमा एकदम छान लागतो खायला. एक वेळ अशा पद्धतीने चुरमा कढी नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. बाय.